छोटावाला आण बघ, मस्त झाले. अरे वा, शिजले प्रॉपरले. अंडा फुटल. शिजले प्रॉपर. हे घे पकड तू. एका सत्तर सगळ्यांनी काय घ्यायचं? तिघांनी. तेच तर. एवढा काय करायला? अरे खाली झाला तर कमी पडला तर आहेतच आपल्या घराच्या जवळ. पण मुंबईला नाही काय? मुंबईला पण होईल आली पोपटी. पदू बसलाय पोपटी खायला. शेंगा पण भारी. मीठ वगैरे व्यवस्थित लागलंय. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कोकणातल्या गावी आलो आहे आणि आता आज आहे 31. त्यानिमित्ताने घरी काहीतरी पार्टीचं बेत करूया. म्हटलं गावची 31 तुम्हाला दाखवतो. मुंबईत तर 31 होईलच, गेल्यावरती काय ना काहीतरी स्पेशल गावचं करूया काहीतरी. तर गावी आलो आहे, तर इकडे खाडीवरती आलो होतो. इकडे प्रज्ञा आहे, इकडे वर्षा आहे. तर काय बेत करूया 31ला? पोपटी. म्हणजे तोच एक पर्याय आहे का? मग काय करणार? दुसरा नाही करू शकत काय? आमरोडीचा पाला घ्या आणि पोपटी बनवूया. त्यासाठी आम्ही बंदरात पण आलो होतो. म्हटलं आलो तिकडे जाऊया. आणि मेन रिझन इकडे यायचं, हे बघा काय दिसतं माहिती आहे का? हा आहे पूर्ण रस्त्याला भांबरुडीचा पाला खूप आहे. इथे पण खूप आहे, हे बघा. हा पुढे आहे ते, चांगला आहे इकडे. आणि ह्या टायमाला आहे ना, तुम्हाला माहिती असेल थंडी भरपूर पडते गावी. आणि थंडीमध्ये आहे ना अशी काही वनस्पती आहेत, ते खूप चांगल्या बहरतात. ते बघा भांबरूड, हा औषधी पण आहे. जर कोणाला चमक वगैरे भरली असेल ना, तर हा चमकेवरतीच चोळायचा. म्हणजे जिथे चमक भरले तिथे हा चोळायचा असतो. म्हणजे बामासारखं काम करतो, बाम आणि आयडेक्स. हां हा बा, हा एक घे, कवळाच आहे. हा घे, बस झाला. अरे खाली मेन हे टाकायला लागतं, नाही तर करपेल तो. हे घे. अरे हां, आम्ही ह्यावेळेस करणार कुकरमध्ये. मडका आम्ही मडका शोधत घरी सापडतच नाही. मडक्यामध्ये असलं ना की जास्त मडका होता आपल्या घरी, पण तो सापडत नाही. आईने कुठे ठेवला माहीत नाही. हे बघा असे आम्ही नेतोय. चला हे घे, तुला देतो. कवळा कोळे घ्यायचे. तर भांबरुडीचा पाला घेऊन जाऊया आणि मस्त पोपटी करूया. इकडे पण खूप आहे. आमचं शेत आहे इकडे, हे बघा. हे पूर्ण शेत आहे आणि पूर्ण शेतावरती आहे ना छान असं तर वातावरण झालेलं आहे. खूप गावाला खूप भांबरुडी असतात, रस्त्याला शेतामध्ये सर्रास असतात. हे बघा, ह्याला बोलतात भांबरुडीचा पाला. असा वास येतो त्याचा, ओव्यासारखा थोडासा. कसा करायचा आहे हां? हे घे पदू, हे घे. हे घे पकड तू. एका सगळ्यांनी काय घ्यायचं? तिघांनी. तेच तर. एवढा काय करायला? अरे खाली झाला तर कमी पडला तर आहेतच आपल्या घराच्या जवळ. पण मुंबईला नाही काय? मुंबईला पण होईल आली पोपटी. गोली की पोली? तू गोली आहेस की पोली आहेस? गोली कोण मग? अच्छा, तू गोली आहेस रे, कारण तू गोल आहे ना. बेबी पोली आहे. ती पण पहिली गोली होती, आता ती पोली झाली. हलकंच हलकंच कासव असेल, कासव असेल. थांब थांब. हा यार, गेला यार, तो गेला. दरवेळेस असतं कासव. बघितला? हाय दुसरा आहे कुठे? चला 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 जाऊया. चिकू चिकू भरपूर झाले. चला. कोणाची? तू ह्या स्कूलमध्ये जाणार आहेस? पदू बोलतो मी आता गावीच राहतो आणि गावच्या शाळेत टाका मला, बोलतो. ह्या शाळेत तुला घालो? तुला दररोज जायला लागेल मग. हां हां, सुट्टी कधीच नसते. क्रिसमसची सुट्टी नाही मिळत तिथे. चॉकलेट भेटतं, खिचडी भेटते, अंडी मिळतात, जेवण शाळेतच मिळतं. इथे येऊया, इथे घालू तुला. एकटाच असेल की प्रांजूला पण आणू? त्याची इच्छा आहे. तुझी इच्छा आहे का राहायची? तुझी? मी दोन्ही पण ठिकाणी राहू शकते, जास्त गावाला जास्त मुंबईला. पण जर तुला बोललो उद्यापासून आपल्याला गावीच राहायचं, आता पोरांना इकडे शिकवूया, तर काय करशील? शक्य आहे? शक्य आहे बोलते बघा. विचार करतो आम्ही आता. पदूची इच्छा आहे ना राहायची? तुझी राहायची इच्छा आहे ना? चला, दोघांची इच्छा आहे म्हणजे माझी पण इच्छा तयार करतो आता मी.
अरे तू आंबोली गावात यायची बंद होशील अशी अशी नको करू बाया. गावाला आहे ना असा आपण कंपाऊंड असतात ना आंब्याचे त्याच्या बाजूने चाललो ना कसा मस्त सुगंध सुटतो कारण की मोहर आला आहे आणि ह्या मोहराचा एक वेगळाच असा दरपईत असतो मस्त थोडासा वेगळाच फ्लेवर आहे याचा म्हणजे कैरीची एकदम कोवळी कैरी असते ना तसा एकदम प्रॉपर छोट्या छोट्या कैरी बघा याला हापूस लागणार आहेत नंतर बघून घ्या हापूस लागायच्या अगोदर कसा असतो मोहर बऱ्याच जणांना माग बघायचं असेल ना हे बघा असं असतं मोहर एकदम कोवळा मोहर आहे छोट्या छोट्या कैरी आहेत सगळ्या मोहराला कैरी असतात परंतु अर्धा आंबा त्यातला मोहर गळतो काही पर्सेंटेज राहतो त्याचे आंबे होतात मग बाकीचा गळतो आता गळती लागेल थोड्या 15 दिवसात वगैरे होईल आणि तेव्हा कैऱ्या बऱ्यापैकी हळूहळू मोठ्या होतील चला घरी जाऊया फटाफट करूया आहे ना अजून 4 दिवस झाले खरं सांगा. इकडे दीपकचं घर आहे इकडे लोंढे बाबांचं घर आहे काय बसल्या ताई हो आई बसली हो भाजीपाला घेऊन आलो भांबरुडीचा पाला पोपटीला आलो आहे घरी पटापट तयारी करूया चिकन आणलं आहे त्यात आमचे विष्णूबाई ते मला जरा कटिंग करून देणार आहेत तर ते तयारी करूया शेंगा वगैरे आम्ही येताना बाजारातून आणल्या होत्या गावठी शेंगा त्या पण आम्ही वापरणार आहोत त्याचं खूप चांगलं होतं आणि खरं मडक्यात चांगलं होतं पण मला जास्त तुम्ही विचाराल ना पर्सनली तर मला कुकरमधली जास्त आवडते कारण ते शिजतं चांगलं मडक्यातली ना थोडीशी अशी कडक होते आणि ते चिकन ज्युसी नाही होत हे असं मस्त ज्युसी होतं शिजतं शेंगा पण नरम होतात आणि त्या पोटाला बाजत नाही म्हणजे असं पसतात चांगल्या तुला कुठली पोपटी आवडते जास्त कुकरमधली की मडक्यातली मडक्यातली खाल्लीस तरी कधी कधी ती मडक्यातली नव्हती कुकरमध्ये होती ती मडक्यात कुठं बनवशील मुंबईला त्याला माहितीच नाही अजून आलो आहे घरी आणि आत्ता आमचे विष्णू बाबा आहेत त्यांना आम्हाला चिकन कटिंग करून दिलं आहे ते चिकन स्वच्छ धुवायचं आहे तर हे चिकन आम्ही घेतलं आहे एवढं काय पोपटीला लागणार नाही आम्हाला आमच्यापुरतीच करते थोडे राहिले तर मग राहिली काय म्हणजे राहिलंच थोडी आम्ही दोघांना काय तिघांना थांबणार नाही वर्षाचं चिकन खातच नाही अंडी खाईल तर पोपटीसाठी मेन लागतं ते म्हणजे शेंगा हे बघा गावठी शेंगा आहेत चांगल्या आणि टपटपीत आहेत आम्ही याची भाजीसुद्धा केली होती एक नंबर झालेली भाजी म्हणजे वांगा वगैरे घालून एक नंबर भाजी होती याची आणि गावच्या पाण्यामध्ये तर एकदम भारीच होते का रे हे चिकन घालायचं होतं म्हणजे थोडा रस्सा करायचा आपल्याला तर हे आम्ही थोडं चिकन रस्सा करणार आहोत पण मेन पोपटीचा तुम्हाला रेसिपी दाखवायचा आहे त्यासाठी हा कुकर आहे 5 लिटरचा पण नसेल कमी असेल 2-3 लिटरचा आहे त्याच्यामध्ये करायचं आहे त्यासाठी भांबरुडीचा पाला आणला आहे हा जास्त आणला आहे मला वाटतं हा उरला तर घरी पनवेलला घेऊन जाऊ आम्ही ह्याची पोपटी तिकडे पण करू तर बटाटा शेंगा भांबरुडीचा पाला चिकन ओवा आणि घरचे मसाले एवढंच लागतं शक्यतो नॉर्मली पहिले ही खरी रेसिपी आहे पारंपरिक ती मडक्यात करतात परंतु आपण असं पण करू शकतो आणि छान होते आम्ही अगोदर 2 वेळा काहीतरी केलेले मस्तच होते तर जे लोक थोडेसे असे सिटी सोडून बाहेर राहतात ना मला वाटतं मुंबईच्या ठिकाणी पण हा भांबरुडीचा पाला मिळतो जो सगळा गावठाण एरिया तिथं असतो हा तर आमच्या उसरली तर मी राहायचो ना तिथे पण होता ना रे पनवेलला पण राहायचो उसरलीला तिथून आपण आणायचं बघ पनवेलला पण काय आता आपण काय एरियामध्ये असेल कुठेतरी पनवेलमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे भांबरुडीचा पाला हे तुला माहिती आहे पोपटी कशी असते ती ऑक्सिविलाला गेलो होतो तिकडे पोपटी खाल्ली कुठे ऑक्सिविलाला गेलो तेव्हा पण तू लहान होत असतो आपण शेकवटी केलेली तेव्हा माहिती आहे आणि तू काय घेतलं हातामध्ये लग्नाला पण रोयाला गेलो होतो तिकड झालेली तर खास करून रायगड पट्ट्यामध्ये महाड पोलादपूर माणगाव ह्या पट्ट्यात पोपटी खूप फेमस आहे अलिबाग साईडला म्हणजे रायगडमध्येच खास करून फेमस आहे पोपटी आता ती सगळ्यांना पसरली काय काय हॉटेल्स पण आता पोपटी सर्व्हिस देतात पोपटीची मस्त मडक्यातली पोपटी बनवून देतात चिकन आता आम्ही ॲक्च्युली हे पीस मोठे करायचे होते लक्षात नाही आलं पोपटीसाठी करायचे होते त्याने बारीकच केलेत चांगले जरा मसाला लागेल पण हळद घरगुती मसाला मीठ वगैरे ॲड करूया धना पावडर वगैरे लिंबू थोडा पिळूया मॅरिनेशनला दही किंवा लिंबू पिळू शकता तुम्ही तर याच्यामध्ये घरगुती मसाल्यांची चव असते त्यामुळे चिकनला चांगलं मॅरिनेट होतं मिठामुळे जिरतात मध्ये चांगलं चिकन तसं आम्ही आता हे कुकरच्या हिशोबाने करतो आहे तुम्ही 1 किलो चिकन असेल तर 1 किलो शेंगा घ्या निम्म प्रमाण पाहिजे अर्धा किलो असेल तर अर्धा किलो चिकन असं घ्या अंडी घ्या त्यामध्ये बटाटे काही जण घालतात बटाटा घालूया ना तुला आवडतं ना खायला आता हे रिव्ह्यू करून घेऊया एकच करायचं आहे छोटा आहे ना कुकर पोपटीसोबत आमच्याकडे घरी आज बेत आहे तो म्हणजे रस्सा चिकन रस्सा करत आहे
जास्त काय हे नाही करणार, रात्रीचं आहे बेत तर म्हटलं हलका फुलकं काहीतरी खाव्या. चिकन आणि राईस बेत असं काहीतरी करूया. वडे वगैरे करायचे होते पण म्हटलं जास्त मंडळी नाही, दोघांसाठी काय एकासाठी करणार. गावाला असं कोण 30 वगैरे कोण करत नाही रे काय एवढं काय असं विशेष. गावच्या माणसांना त्याचं काही आकर्षण पण नाही. आपण आता हे बोलतो म्हणून गावाला काय नाही असं 30 त्यांना माहितीच नसतं काय नवीन काय सुरू होतं. दर दिवस सारखाच असतो. नवीन वर्षाचं तेव्हा चैत्र वर्षाचं आमचे माहिती आहे. तेव्हाच माहिती. हा नवीन वर्ष आपलं मराठी हे काय आपल्या गावच्या लोकांना मराठी महिनेच माहिती आहे. हा आता कुठला महिना झाला, मार्गशीर्ष चाललाय, पौष चाललाय. इंग्लिश महिन्याचं पण तेवढं पौषला पूस बोलतात, मार्गशीर्षला मंगशीर, गावचे असे शब्द आहेत. ज्येष्ठला काय बोलतात, ज्येष्ठ काय बोलतात, आषाढला आकाड, श्रावणला सरावण, अशी नाव आहेत. भाद्रपदला भादवा, अशी नावं असतात गावाला. तर ही गावचे पारंपरिक शब्द आहेत जे गावाघरात त्याला बरोबर माहिती असतात. चांगला मस्त उकळू दिला ते रस्ता बनवत आहे. झणझणीत कर एकदम, दूर आला पाहिजे तोंडात ना. हा वाटण आहे ना कांद्या खोबऱ्याचं वाटण, कांदा खोबरा भाजून त्याचं वाटण करतात. गावाकडे कोकणात सर्रास फेमस आहे. काही जण याला वाटप बोलतात, वाटप. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वाटप बोलतात. तर हे चिकन आणि रस्सा करायचा आहे. रस्स्याचं बेत आहे. देणी असतात ना, देणी, तेव्हा देवलातला कडा. हा मस्त असं आपला गावच्या पाण्यामध्ये होणार आहे झणझणीत चिकन रस्सा. तर मंडळी तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटत नक्की सांगा कमेंट करून. आणि पुढच्या वेळेस आम्ही ना तुम्हाला चुलीवरची रेसिपी दाखवू. आमची चूल आहे मागच्या साईडला, तर तिथे असं जरा कंजेस्टेड होतं म्हणून आम्ही तिथे नाही करत, नाही तर तिथे आम्हाला खूप इच्छा आहे करायची. पूर्वी आमचं चूल आहे ना हिट्टे होती अशी, आणि आमच्याकडे खिडकी होती जुने व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहिती पडेल. तर मंडळी आता आपण पोपटीचं मेन तयारीला लागतोय. चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं. शेंगा आहेत तिकडे, शेंगा वर्षात धुवून घेते एकदा. त्या वालाच्या शेंगा, पावट्या कडव्याच्या शेंगा घेतात खास करून, कडव्याचे चांगले लागतात. तर शेंगा घेतो आम्ही. शेंगा आहेत भरपूर, लागतील तेवढंच घेऊ कारण कुकर छोटा आणि आम्ही नेमकीच करणार आहोत आमच्या पुरते. वरती पण लावा लागेल ते. हा घेईल ना, पाल आहे ना आपल्याकडे. शेंगा खाऊ द्या बघा, बऱ्यापैकी शेंगा घालतोय कारण ह्याला आहे ना ओलावा असतो ना, त्याच्यामुळे ते खाली लागत नाही. पाणी नसतं घालायचं त्याच्यामुळे. तर इकडे बघा शेंगा घालतोय आम्ही. थोडं वरण पण टाकायला लागते ना वरून पण शेंगा घालायच्या. थोड्या शेंगा वरती ठेव, एक्स्ट्राच घालायचं मीठ जरा. बऱ्यापैकी मीठ घातलंय. आणि नंतर अंडी ठेवते. अंडी ठेवूया. अंडी धुवून घेतली. त्यानंतर मग बटाटे घेऊया साईडने. बटाट्याचे 2 तुकडे केले तिकडे आणि बटाटा मी घालतोय. एक बटाटा चिकन मध्ये गेला तुकडा. वर का चिकन ठेवायचं, त्याचा फ्लेवर पूर्ण खालपर्यंत. चिकन वरतीच ठेवायचं. आता असे नॉर्मली मडक्यामध्ये तीन एक लेअर होतात, 2 ते 3 लेअर होतात. कुकरमध्ये एकच सिंगलच लेअर होते. मग चिकनची एक, ह्याची एक, सगळ्याची एक होते. जास्त नको, थोडं घालूया बस ना. थोडं खा अजून, तरच ती असं वाटेल ना पोपटी खाल्ल्यासारखी. पण ही पोपटी आम्ही अगोदर केलेली आहे, एकदम भन्नाट होते, खूप भारी लागते. तुम्ही असं नक्की करा. तेल नसतं काय नसतं, फक्त वाफेवरती शिजते. थोड्याशा शेंगा जास्त नाही घालत, थोडक्याच घालते कारण पाना पण टाकायचे आहेत ना वरती. आता वरती चेप लावायचा चांगला. चिकनला पाणी सुटणार आहे, शेंगांना पाणी सुटणार आहे, भांबरुटीचं पाणी सुटणार आहे, आणि ओवा वगैरे सगळं मसाले मॅरिनेट केले त्या सगळ्याचं एक जी होणार त्याचा एक वेगळा फ्लेवर बनतो, त्याला पोपटी बोलतात. कुकरमध्ये जास्त मला आवडते, पण पारंपरिक रेसिपी मडक्यातलीच आहे. तर तुम्ही कोणी अशी कुकरमधली केली आहे का नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला कुठली आवडते जास्त, मडक्यातली जास्त आवडते की कुकरमधली आवडते? मडक्यातले कसं थोडं तामजाम आहे, तुम्हाला बाहेर जायला लागेल, विस्तव करायला लागेल, जाळ खूप करायला लागतो. त्याचे डिसएडव्हान्टेज पण आहे, तुम्हाला तेवढा मेहनत घ्यायला लागते. पण ही जी आहे ना घरच्या घरी झटपट बनते, फक्त भांबरुडीचा पाला आणायला लागतो. जर स्लो गॅस होते असेल तर 7-8 मध्ये पण होईल. ते ठेवले वरती. मीडियमच गॅस ठेवायचा, अर्धा तास तरी जाईल. अर्धा तास जाईल, मीडियम ठेवायचा गॅस. आता ह्याच्यावरती आपण बघूया शिट्टी कधी होते ते. कारण पूर्ण फास्ट, कारण ते पूर्ण करप ना खालून, एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचे. चिकन मस्त बघा रेडी झालेलं आहे. बटाटा वगैरे शिजला, मीठ घालूया. बटाटा घातला थोडा अर्धा,
बॅलन्स होतं त्याने चिकन चांगला, टेस्ट छान येते. एकदम वरती घातले कोथिंबीर, मीठ वगैरे टेस्ट केलं बरोबर आहे. आमची 30% बघा कशी आहे, फ्रुटी विथ चिकन. आणि ही 2 फ्रुटी आम्हाला वर्षामध्ये मला बाटलीतली पाहिजे फ्रुटी. कुकरला शिट्टी झाल्यात आता, 4-5 शिट्ट्या झाल्या होत्या. 2-3 अजून करून घेऊ, मग होऊ गेल पोपटी आपली रेडी. एकदा शिट्ट्या झाल्या ना की पटापट शिट्ट्या होतात. आणि 7-8 शिट्ट्या जास्त करायच्या कुकरच्या हिशोबाने. कुकर छोटा आहे ना, आम्हाला 8च्या वरती शिट्ट्या करायला लागतील. बदू आपली पोपटी रेडी होते, खाणार. 2 मिनिटं थांबूया. असंच ठेवूया, लगेच नाही बुडायचं बाबा, घाई नाही करायची. गावाला वातावरण बघा रात्रीचं कसं होतं एकदम. आणि असं काय 30% वगैरे असं काय विशेष नसतं गावाला. शांत आपल्या घरी लोक कामं करतात, घरी राहतात. आणि एरवी अशी पण गावात आता माणसं राहिली पण नाही काय असं, रेअरली. प्रत्येकाच्या घरात एक माणूस आहे. शांत वाटतं गावाला. म्हणजे जर नवीन माणूस येईल ना, बोललं कोण राहतं की नाही गावात, अशी परिस्थिती आहे गावाकडे आता. 30% वगैरे असं काय नाही. मुंबईत आपण असलो की काय आतषबाजी असते. शिजला असणार प्रॉपर पोपटी कुकरमधली. पदू बघायला हा हा हा, पाला पूर्ण असं त्याचं हे निघालंय. काय काढायला आपल्याला? छोटावाला आण बघ, मस्त झाले. अरे वा, शिजलेत प्रॉपरले. पाणी सुटलं वाटतं ना. अंडा फुटल. शिजले प्रॉपर. हा हा हा. शेंगा बघा अशा मस्त आहे ना, ओलसर राहतात आणि शिजतात. आणि पाणी जास्त काही राहत नाही त्यामध्ये. मेन म्हणजे शेंगा त्या शिजायला ते पाणी घेतात. बटाटा वगैरे प्रॉपरली शिजला असणार ते पूर्ण. बटाटा प्रॉपर शिजला आहे, चिकन पण प्रॉपर शिजलं असणार. तर हे यातले बटाटे मस्त लागतात पोपटीमधले. आणि हे शेंगा पण बघा वाफ अशी येते, आणि त्याचा दरवळ सुटला आहे ओव्याचा वगैरे. आणि त्यामधली अंडी पण आहेत ना, हे मस्त शिजली असणार. याच्यामध्ये चिकन आहे ना, छोटे पीस घातलेले आम्ही. चिकन खाली गेलं आहे, वर्ष जास्त चिकन खात नाही म्हणून चिकन कमीच टाकलं यामध्ये. आधी खातर मसाला मीठ बरोबर लागलाय. कसं आहे यम्मी. तर वरती बसून खाव्या मस्त. आपली 30% पार्टी झाली. शेंगू पण शिजले मस्त एकदम, मस्त एकदम शिजले. दाणे पण मस्त आतमध्ये पाणीदार झाले ते बघा. त्याच्यावरती आवरण आहे ना मिठाचं, मसाल्याचा सगळं मिक्स झालं. भांबरुटीचा पाल्याचा फ्लेवर येते. वा. तर वरती बसून आम्ही तिघे जण टेस्ट करणार. पदू बसलाय पोपटी खायला. शेंगा पण भारी, मीठ वगैरे व्यवस्थित लागलंय. परफेक्ट झालं. चिकन अक्षरशः मेल्ट होते, म्हणजे ज्युसी झालं एकदम. प्रॉपरली ज्युसी झालं आहे. याच्यात पण मीठ केलं आहे. अंडा तुम्हाला दाखवतो. बरेच जण वाटतं अंडा कसा शिजतो आतमध्ये. प्रॉपर शिजले ना हे पण. अंडा शिजतो. हा हात थंड व्हायच्या अगोदर काढण्यात तर सारी निघणार नाही. एकदा थंड झाला की ते चिकटून राहतील मग त्याला. वा शिजले. अशी प्रज्ञूची पार्टी झालेली आहे 31ची. कसं वाटतंय? मस्त. आता मुंबईला जायचं ना, मुंबईला पण पोपटी करायची. ना 1 नंबर झालेली आहे पोपटी. असं स्टार्टरवाला आयटम आहे. जेवायच्या अगोदर मस्त असं एकत्र ग्रुपने फॅमिली बसायचं निघून. 1 नंबर. चिकन खाताना चिकनच्या आतमध्ये ओव्याचा फ्लेवर लागतोय. मेन चिकनच्या वरतीच ओवा लावायचा असतो. ओव्याचा फ्लेवर, मसाल्याचा फ्लेवर हा सगळा एकजीव होतो. आणि या शेंगांना पण एक वेगळा फ्लेवर असतो, म्हणजे त्या सालेनं गावच्या 1 नंबर लागतात. म्हणून ही पोपटी युनिक बनते. म्हणजे सगळ्यांचा हे सगळ्या आयटम आहेत ते फ्लेवरफुल आहेत, त्यामुळे भारी लागतात ना બધું. पनवेलला करायचं आपण. भांबरुटीचा पाला घेतला आम्ही. आता आम्ही निवांत बसलेलो आहेत घराच्या बाहेर. मस्त झाला बेत. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलाय. चिकन रस्सा वगैरे आहे तो. पण आपण ही पोपटी काही करत असतो, बऱ्याच जणांनी बघितलं पण असेल. बरोबर. पण म्हटलं चला करूया आता. गावाला मला वाटतं पहिल्यांदा बनवलेच नाही. गावाला वाटतं नाही केली कधी. कुकरला नाही केले, मुंबईला केले 2-3 मुंबईला वेळा. केले, 2-3 वेळा केले. पण मस्त बेत झाला घरच्या घरी, सिंपल पद्धतीने.
मुंबईत काय हॉटेल जातात, काही जण घरी मस्त बेत करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मेनू असतात. एक प्रत्येकाची सेलिब्रेट करायची वेगळी पद्धत आहे. काही जण वेगळ्या पद्धतीने करतात. आता हे काय आपलं नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी वर्ष आहे, ते आपलं नवीन वर्ष तर अजून बाकी आहे. पण प्रत्येकाच्या हिशोबाने काही ना काही घरच्या फॅमिलीला खुश करायचा प्रयत्न करत असतो. आम्ही थोडक्यात गावाला जे रिसोर्सेस आहेत त्या हिशोबाने मी केलेलं आहे. तर पदूने मस्त फिनिश केलेलं आहे पोपटी आणि खातोय, त्याला आवडलं आहे. आणि पाणी यावेळेस मागितलंच नाही, तर जेवताना पाणी पाणी प्रत्येक घासाला खात व्यवस्थित झालंय एकदम ना, परफेक्ट. शिजलंय त्यामुळे तो खातोय. त्याला तिखट लागते ते पण खातोय. मसाला असतो ना त्याच्यावरती. पण छान बेत झाला. तुम्हाला 2026 इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष आनंदाचं भरभराटीचं जाऊ दे. छान तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत. आम्ही आता लगेच जाणार आहोत मुंबईत, तर तुम्हाला मुंबईतले व्हिडिओ बघायला मिळतील. कारण सुट्टी संपलेली आहे आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला तिकडचे बघायला मिळतील. आता आम्ही काही व्हिडिओ एक्स्ट्रा शूट करत असतो, त्याच्यामुळे ते बनतात, पण ते तुम्हाला येतील. कारण की गावाला रेंज असली तरी पण वेळ नसतो कधी कधी, आणि त्यामुळे व्हिडिओज आमचे बनतात, तर ते अल्टरनेट डेजला 2 दिवसांनी 1 दिवसाने असे येत राहतील. सो त्यांना तुम्ही छान रिस्पॉन्स देत आहे आणि त्याबद्दल थँक्यू सो मच. असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. आम्ही तुम्हाला असं छान छान व्हिडिओ देत राहू आणि गावाकडचे जास्तीत जास्त 2026मध्ये व्हिडिओ करायचा प्रयत्न करू, प्रत्येक सणासुदीचे वगैरे. जमल्यास आम्ही लवकरच पुन्हा गावी येऊ, कारण की आई मुंबईत आहे, तर गावाकडे लक्ष देण्यासाठी वर्ष आणि माझी ट्रिप होत राहणार आहे. भले मुले शाळेमध्ये असतील, त्यांना सुट्टी नसेल, आम्ही दोघं येत राहू मध्ये मध्ये. सॅटर्डे संडे 2 दिवसासाठी आलो, 3 दिवसासाठी आलो. आणि सुट्टी असते 2 दिवस सॅटर्डे संडे. बघ आजी सोबत असेल ना, आजी आहे, आता प्रांजू आहे, अण्णा आहे, सो सगळेजण आहेत, त्यामुळे ते होऊन जातं ॲडजस्ट. आता मुलं पण मोठी झाली बऱ्यापैकी, समजदार झालीत आणि ते राहतात आम्हाला, म्हणजे आम्ही नसलो तरी राहतात ते आता. सो चला भेटू पुढच्या व्हिडिओ. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर, बाय, हॅपी न्यू इयर, बाय.